तर विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत महत्त्वाचा नवीन निर्देशांक म्हणजे नीती आयोगाचा राष्ट्रीय बहुआयामी निर्धनता निर्देशांक. नीती आयोगाने सुद्धा UNDPच्या धर्तीवरती म्हणजे ग्लोबल MPIच्या धर्तीवरती भारतीय राज्यांमधली बहुआयामी गरिबी मोजण्यासाठी राष्ट्रीय बहुआयामी निर्धनता निर्देशांक 2021 पासून सुरुवात केलेला आहे. 2021 ला पहिला हा काढला गेलेला होता. तर नीती आयोग हा निर्देशांक मोजण्यासाठी जो ग्लोबल MPIचे जे निर्देशक आहेत तेच विचारात घेतले जातात, परंतु त्याच्यामध्ये जे सब पॅरामीटर्स म्हणजे जे निर्देशक आहेत त्या निर्देशकांमध्ये फक्त 2 एक्स्ट्रा त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. तर बघा, राष्ट्रीय बहुआयामी निर्धनता निर्देशांक मोजण्यासाठी नीती आयोग आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान या 3 गोष्टींचा विचार करते, म्हणजे 3 आयाम, मुख्य आयाम विचारात घेते, जे ग्लोबल MPI मध्ये सुद्धा तेच आयाम विचारात घेतले जातात. परंतु नीती आयोगाने काय केलेलं आहे, आरोग्याअंतर्गत पोषण, बाल मृत्यूदर आणि एक्स्ट्राचा मातृ स्वास्थ्य म्हणजे माता मृत्यूदर याच्यामध्ये विचारात घेतलेला आहे. शिक्षणाअंतर्गत शालेय शिक्षणातील वर्ष आणि शाळेतील पटनोंदणी उपस्थिती विचारात घेतली जाते. तर राहणीमाना अंतर्गत एकूण किती 7 प्रश्न विचारले जातात. काय तर तुमच्याकडे मालमत्ता आहे का, त्या मालमत्तामध्ये घर आहे का, त्याच्यामध्ये वीज पुरवठा आहे का, पिण्याचे पाणी किंवा पेयजल आहे का, स्वच्छता आहे का, आणि स्वयंपाकाचा गॅस किंवा इंधन आहे का. आणि आता एक्स्ट्राचं त्याच्यामध्ये नीती आयोगाने काय ऍड केलेलं आहे, तर बँक खातं ऍड केलेलं आहे. तुमच्याकडे बँक खातं आहे का. तर हा नीती आयोग काय करतं, ग्लोबल MPI सारखाच आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान हे 3 मुख्य आयाम विचारात घेऊन राज्यांचा बहुआयामी निर्धनता निर्देशांक काय करत असतं, मोजत असतं. तर बघा, मोजते. तर हा 0 ते 1 गुण, याच्यामध्ये 0 ते 1 दरम्यान राष्ट्रीय बहुआयामी निर्देशांक मोजला जातो. 0 म्हणजे काय, तर त्या राज्यामध्ये कुठल्याच प्रकारची गरिबी नाही, म्हणजे 0 पॉवर्टी. आणि जर 1 आला तर त्या राज्यामध्ये सार्वत्रिक वंचितता आहे किंवा सार्वत्रिक बहुआयामी गरिबी आहे. तर या 2024च्या रिपोर्टनुसार भारतामध्ये सर्वात जास्त बहुआयामी दारिद्र्याचं प्रमाण कुठं आहे, तर ते आहे बिहारमध्ये. बिहार नंतर झारखंडमध्ये. तर सर्वात कमी बहुआयामी गरिबीचं प्रमाण कुठं आहे, केरळमध्ये. केरळचा जो MPI आहे तो फक्त 0.002 एवढाच आहे, म्हणजे एकदम कमी. आणि इव्हन एवढंच नाही, तर आता रिसेंटली केरळने स्वतःला असं घोषित केलं की आम्ही दारिद्र्यामधून पूर्ण गरिबी आणि म्हणजे दारिद्र्यामधून पूर्णपणे मुक्त झालेलो आहे, 0 पॉवर्टी म्हणून घोषित केलेलं आहे. तर या बहुआयामी निर्धनता निर्देशांकानुसार गोव्यामध्ये केरळ नंतर सर्वात कमी बहुआयामी गरिबी आहे. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, याच्यावरती प्रश्न तुम्हाला दिसू शकतो. तर आपण गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम सुरू केलेला आहे मित्रांनो. याच्याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर हा नंबर आहे, या नंबरवरती तुम्ही काय करा, कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला या गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम बद्दल पूर्णपणे माहिती देतो. ओके, सो धन्यवाद.